आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24. या गावातील दूध संस्थेचे चेअरमन आणि ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनी, मी तब्येत माझी बरोबर नव्हती, तरी पण मी आज चंदगडला डॉक्टरकडे दाखवण्यासाठी म्हणजे आलो होतो. तोपर्यंत नर्सिंग साळोखे यांनी सांगितलं फक्त 2 मिनटं येऊन जा आणि फक्त अगदी 7:30ला या आणि लगेच 2 मिनटात जा. आणि आपण होतं आंबोलीला आणि मला सांगितलं येईल. आणि मी त्यांच्या पुढं आज खरोखरच त्या सुकन्या कैलासवासी ज्ञानबा होडगे यांचे चिरंजीव सुनील होडगे यांची कन्या, हिनं खरोखरच चंदगड तालुक्याचं, कोल्हापूर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव केलेलं आहे. आणि 6वीत आहे, रत्नागिरीमध्ये ॲडमिशन घेतली अकॅडमी. हां, तर खरोखरच त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण आई वडील मुलांना शाळेमध्ये घालत असताना त्यांनी आपल्या जीवनार्थी शिक्षणापेक्षा, परीक्षार्थी शिक्षणापेक्षा जीवनार्थी शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून वडिलांनी, आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेले असतात. ते संस्कार फार महत्त्वाचे असतात. कारण कुठलंही शिक्षण घेत असताना दुसरं परीक्षेत पास होऊन चालत नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून हे आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेले असतात आणि जे शिक्षक त्यांच्यावर चांगल्या प्रकारचं. बातमी तुमची, साथ आमची.